बाहेर पडण्यासाठी हे सगळं करता आहात, तुम्ही गोळी मारेल म्हणजे तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करताय असा देखील आरोप केला जातो. असं आहे की माझ्याकडे जो रिपोर्ट आला आहेत ना बाहेर, तर नाही एवढे पोलीस कशाला लावतील मला सांगा. मागे पुढे पोलिसांची फौज उभी केली आहे आणि तिथूनच आम्हाला कळलं की म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या पीएनना की मी जरा फिरायचं वगैरे ना इथे आतल्या आत मॉर्निंग वॉक वगैरे. 2 दिवस नाही, पोलीस म्हणतात नाही करायचं, काय कृपया जाऊ नका प्लीज, येऊ नका असं. आणि मी खोटं कशाला सांगेन. बरं केसचा नाही तर काय संबंध आहे म्हणत. कोर्ट काय तुझ्यासारखं मूर्ख नाही आहे, त्यांना माहिती आहे केसच्या ठिकाणी आहे, या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहे. पण ही ओबीसीची लढाई मी आज 35 वर्ष लढतो आहे. 35 वर्ष देशभरामध्ये लढतो आहे. दिल्लीच्या रामलीला मैदान भरलेलं आहे, पटनाचं गांधी मैदान फुल केलेलं आहे, SP ग्राउंड फुल झालेलं आहे पुण्याचं. अशी अनेक मोठ्या मोठ्या रॅलीज केल्या. ह्या ओबीसीसाठी लढतो आहे मी राज्यामध्ये. प्रश्न येतो कुठे आज. मी काय आज त्याच्यासाठी आज सुरू नाही झालं माझं हे काम, पहिल्यापासून आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे. भुजबळ सर, तुम्ही म्हणताय वारंवार की पोलिसांनी अलर्ट केलेला आहे, तुम्ही काल विधिमंडळात देखील बोललेला आहे की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला, कोण हल्ला करेल? ते पोलिसांनी पाहायचं ना. तेवढं मला माहिती असतं काय तर मी पोलीस घेऊन त्याला पकडून आणलं नसतं ना आतापर्यंत. पोलीस जे आहे त्याचा तपास करतायत, पोलिसांचं इंटेलिजन्स आहे ते तपास करतायत, शोधतायत ते कोण आहेत ते काय असं सांगत नाही ना, ओपन करत नाही. ज्यावेळेस चौकशी सुरू असते, त्यांची तपास सुरू असतो, तर त्यांच्या कारवाईप्रमाणे ते करत असतात. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय कारण का विश्वासघात की तुम्ही महापुरुषांना बदनाम करताय, जाती काढताय? कुठच्या महापुरुषानं बदनाम केलं काय? कुठच्या महापुरुषांना? विश्व छत्रपती माझे देव आहेत, महात्मा फुले शाहू आंबेडकर माझे देव आहे काय? हे सगळे महापुरुष. अहिल्याबाई होळकर असेल तर यशवंतराव होळकर असतील, या सगळ्यांचं जे आहेत आम्ही जे आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत. कुणाला अण्णाभाऊ साठे हे महापुरुष, तुला नाव सुद्धा माहिती नाहीत म्हणा त्या महापुरुषांची. साधी गोष्ट आहे म्हणा, तुझ्या बॅनरवर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो नसतो. हे काय आहे सांगा भाऊ, चेक करा अनेक ठिकाणी. भुजबळ साहेब, आता जरांगे पाटलांवरच मराठा नेते आहेत ते आक्रमक होऊ लागलेले आहेत आणि मराठा नेत्यांच्या रडारवर आता जरांगे पाटील येताना हळूहळू दिसू लागलेले आहेत. असं आहे की सगळे येतील, पण सुरुवातीला जे घाबरतात सगळे बोलायला हे लोकप्रतिनिधींना असं वाटतं की जरांगे पाटलाच्या विरुद्ध आम्ही काय बोललो किंवा त्याच्या बाजूने बोललो नाही तर मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही, हे मराठा समाजाच्या आमदारांना वाटतं. त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या सुद्धा आमदारांना वाटतं. याचं कारण असं आहे, जसं दलित समाजाला आरक्षण आहे विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत, आदिवासी समाजाला आरक्षण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये, परंतु ओबीसीला मात्र जे आहे ओपनमधून निवडून यावं लागतं. आणि त्यावेळेला मराठा समाजाचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभे राहतात. आणि मग अशा वेळेला जर मराठा समाज आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही पराजित होऊ, या भीतीनं अनेक आमदार हे मनातलं जे आहे ते बोलत नाही आहेत. काही जे मजबूत मराठा समाजाचे सुद्धा आमदार आहेत त्यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. नारायण राणेंनी विरोध केला की नाही हे बरोबर नाही, रामदास कदम ते पण म्हणाले, आणखीनही काही लोक म्हणाले की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे. काल सगळे लोक बोलताना मात्र तेच बोलत होते. आमदार सगळे ते माझ्या विरुद्ध बोलत होते की असं करतात तसं करतात तसं करतात, पण बोलताना मात्र बोलत होते की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. अरे मी तेच सांगतोय माझ्या भाषेत.
मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे मी आज नाही कित्येक वर्ष सांगतो आहे. माझा हल्ला फक्त जो आहे जरांगेच्या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. लोकांची घरं जाळणं, सरकारला दमबाजी करणं. 24 तारखेला नाही झालं तर बघतो, भुजबळांना पाहून घेतो, त्याला संपवतो, त्याचा कार्यक्रम करतो, असे घनघन मॅसेज ओपनली बोलतो मीटिंगमध्ये. त्या झुंडशाहीला जरांगेच्या माझा विरोध आहे. मराठा समाजाला विरोध. मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, मी कुठे विरोध केला? किंबहुना त्या मोर्चाचं महत्त्व जाणून अगोदर आमच्या पृथ्वीराज चव्हाण सरकार आणि नंतर फडणवीस सरकार दोघांनी वेगवेगळे कायदे जेव्हा केले तेव्हा मी हात वरती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हा कायद्याला सपोर्ट केला. शांततेने मोर्चे पाळ. मी कुठे त्यांच्या विरुद्ध कधी बोललो नाही. पण ही जी दादागिरी तो करतो आहे आणि डिक्टेट करतो, हे कर ते कर ते कर ते करा ते करा ते करा. अरे तुम्ही सरकारपेक्षा सुपर सरकार झालात काय? तर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. मला धमकी देणाऱ्यांना पोलीस तपास करत आहेत असं देखील आता छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तर मराठा समाजाला किंवा वैयक्तिक जरांगेंना विरोध नाही तर जरांगेंच्या झुंडशाहीला विरोध असल्याचं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.